आज माझा पूर्ण दिवस माझगाव कोर्टातच गेला। माझं काम संपलं आणि म्हटलं जाता जाता एक असं फळ आहे की त्याचं तुम्हाला नाव मी नंतर सांगेन। तर हे फळ आहे ना, फक्त आणि फक्त म्हणजे गणपतीच्या सीझनला जास्त दिसतं। ते काही 2-3 महिने हे फळ आपल्याला बाजारात दिसतं आणि म्हटलं जाताना विचार केला की आता तो फळवाला असेल की नाही, उत्सुकता लागली होती मला ते फळ घेण्याची। तर हेच ते फळ आहे। देना, अच्छा वाला देना, अच्छा वाला देना। मैं उतने ही पैसे दूंगी, रोज देती हूँ उतने। दे दो। कौन सा दे रहे हो? अच्छा, और वो कच्चा नहीं होना चाहिए अंदर। हाँ वही, अंदर मीठा भी होना चाहिए और लाल भी होना चाहिए। देखो देखो, ये यूट्यूब पे जाएगा, सब लोग इसके लिए अच्छा देना, अच्छा देख के देना। हाँ, रोज का गिराइक है ना, रोज का कस्टमर। लाल है क्या? है ना, यूट्यूब पे जाएगा ये। हाँ वही, कोर्ट का काम खत्म हो गया। बहुत छोटा निकला अंदर, बढ़िया अंदर बहुत छोटा निकला, लेकिन ये इतना बड़ा देना चाहिए था। नहीं, ये बढ़िया है। बड़े में थोड़ा कच्चा निकल रहा है, लेकिन आज एकदम छोटा, कल तो बड़ा था, कल बड़ा था, नहीं बड़ा था वो। आज एकदम छोटा दिखाई दे रहे। दे रहा है आपको, है कम करना कुछ करो। छोटा है, देखो कितना, ऊपर से इतना दिखता है बड़ा, लेकिन अंदर छोटा रहता है। मेरा मूड ऑफ हो गया, लेकिन बहुत यानी बहुत छोटा निकला, रोज बड़ा रहता है। अब इसका कितना दूँ? 100। ठीक है ठीक है, थैंक यू। जीपे जीपे। और अभी कल ना ऐसा बड़ा देना है, छोटा मत देना ऐसा। नमस्कार मंडळी, मी ॲडव्होकेट गीता हळदणकर। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे। तर मंडळी, आता मी आहे मुंबईला। आत्ताच माझं माझगाव कोर्टामध्ये आज मॅटर होतं, ते संपलं। तर मंडळी, तुम्हाला माहितीच आहे, पाहू शकता तुम्ही पपनस दिसलं म्हणजे कसं असतं की गणपती बाप्पाचं आगमन। आणि तुम्हाला माहिती आहे, केवळ मुंबईलाच नाही तर कोकणात, पूर्ण कोकणात सगळीकडे जिकडे जिकडे गणपती बाप्पा येतात ना प्रत्येकाच्या घरी, तर प्रत्येक घरामध्ये तुम्हाला हे पपनस दिसतं। तर आणि मुख्य म्हणजे मला पपनस पण खूप खायला आवडतं। आणि मंडळी, तुम्हाला दुसरं सांगायचं म्हणजे सर्वजण म्हणतात की तुम्ही कायम गावालाच असता, गावाला आहे का? पण असं नसतं, मी मुंबईलाच असते आणि जेव्हा माझं मॅटर असतं तेव्हा मी गावाला जाते, किंवा कोणते सण असतात तेव्हा मी गावाला जाते आणि माझा मॅटर झाल्यानंतर मी लगेचच येते। तर म्हणून म्हटलं आज मुंबईचा व्हिडिओ बनवूया, तर त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे। तुम्हाला माहिती आहे का, कित्येक जणांना या पपनस फळाबद्दल माहिती नाही। आता आपण शाळेमध्ये पण शिकलो की नाही की पपनस फळाबद्दल, पण कित्येक जणांना पपनस फळच माहिती नाही आहे। किती छान लागतं हे फळ। आप ये हर साल में पपनस बेचते हो? यस। हाँ हाँ। अच्छा, लेकिन आपको मालूम है, मैं अभी रोज यहाँ पे आती हूँ ना, तो कोई कोई है ना, ये आपका गाड़ी देख के यहाँ पे खड़ा होता है और पूछता है ये कौन सा फल है, तो आप उनको क्या जवाब देते हो? पपनस। पपनस। लेकिन आपको हंसी नहीं आती है ऐसा कोई पूछता है तो? आती है ना। हाँ, क्योंकि यहाँ पे रह के लोगों को पता नहीं कि ये क्या है कि नहीं? तुम्ही पाहू शकता, याची साल पण केवढी जाडी असते आणि आतमध्ये ते फळ पण पाहायला किती छान वाटतं ना। अभी ये फ्रूट कहाँ कहाँ होता है आपको मालूम है क्या? कौन से देश में कहाँ पे होता है?
आपको मालूम है इसके बारे में कुछ? रत्नागिरी में होता है, बंगाल में होता है, बिहार में होता है। हाँ, तो अभी मैं रत्नागिरी की हूँ, इसके लिए मुझे मालूम है। और आपको मालूम है ये सोलापुर सातारा कितने सारे लोग अभी हमारे यहाँ पे भी मेरे जो एडवोकेट फ्रेंड्स है कलीग है वो पूछते हैं मैडम काय खाता है, काय है फळ कुठलं है, ऐसे किसी को मालूम नहीं है कि नहीं? तो आपके गांव में भी है? नहीं, हमारे इधर नहीं होता है। आपका कौन सा गांव है? यूपी बदायूं। अच्छा, तो यूपी में नहीं होता है। आपको मालूम कभी पड़ा ये फ्रूट? ये भाई बेचता था, मैं तो 1 ही साल से बेच रहा हूँ। अच्छा, लेकिन कभी खाया आपने? हाँ, खाता हूँ कभी कभी। नहीं 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 नहीं, बेचने से पहले आपको मालूम था ये फ्रूट? तो आपको भी नहीं मालूम था? आपको कभी मालूम पड़ा ये फ्रूट? मुझे 1 साल से मालूम पड़ा है। हाँ, तो 1 साल से अभी खाया आपने, कैसा लगा आपको? बढ़िया लगता है, खट्टा मीठा होता है ना? अच्छा, थैंक यू। कल अभी देखो आपका वीडियो जाएगा, कल मुझे ये सस्ता देना। आज छोटा दिया बहुत। चलो, तर मंडळी बहिणीकडे आले, रंजनाकडे. तर ॲक्च्युली आजचा हा पपनस थोडासा छोटा आहे, काही कळत नाही. आतमध्ये साल बाहेर मोठी होती आणि पपनस थोडासा छोटा. तर बघा हा असा आहे पपनस. तर हा पपनसची खासियत काय माहिती आहे की हा पपनस आहे ना, म्हणजे साली सकट जर असेल ना तर बघा गणपती बाप्पा कसं काही जणांच्या घरी 5 दिवसांचे असतात, 7 दिवसांचे, तर 12 दिवसाचे पण असतात. तर 12 दिवस हा पपनस जसाच्या तसा राहतो, हो नाही? हां, तर त्यामुळे हा ना गणपती बाप्पाच्या पुढ्यात असतो आणि खूप छान लागतो. म्हणजे हा स्वीट लाईम, म्हणजे आपण मोसंबी संत्रा खातो ना त्याच प्रकारचं आहे, फक्त मोठाच थोडासा. तर तोडते मी त्याला. श्रेया तोडते, खूप हार्ड आहे. आता मी सुरीने कापते त्याला. तर पाहू शकता ह्याच्या अशा पाकळ्या ना मोठ्या मोठ्या असतात. थांबा. तर हे बघा आहे ना मोसंबी सारखं, आणि आतमध्ये कसं असं ते पण दाखवते. आता हे बघा, हे तुटलेलं आहे थोडंसं. तर हे असं, हे बघा. आणि हे आतमध्ये हे असं पाहू शकता. वाव. बँकेच्या पीआरआयशी निगडीत असणाऱ्या व्याजदरात फ्लोटिंग रेट म्हणतात. कापूर दे मित्र. वाव, मस्त. मी हे अक्क खाईन एवढं मला आवडतं. तुम्हाला माहिती आहे का, पण कधी कधी असं कडू पण निघतं. हा, तुमचं बॅड लक असेल तर कडू निघेल, पण हे मस्त गोड आहे, छान आहे, आंबट आणि गोड लागतं. काय काय जण याला साखर पण लावतात. आई, माझ्या आईला खूप आवडतं, बाबांना पण खूप आवडायचं. पप्पा मला सांगा, तुम्हाला आवडतं?
आवडते हं? आवडते. जे कोकणातले आहेत ना त्यांना हे खायचं चांगलं माहिती आहे. मस्त. तर मंडळी आता सीझन आहे म्हणजे हे पपनस नोव्हेंबर महिन्यापर्यंत सुरुवातीला असतात, नंतर त्यांचं सीझन संपतं. तर कसं त्या त्यावेळी जी जी फळं उपलब्ध असतील ना ती आपण खावीत. तर तुम्ही कधी ट्राय करा हे पपनस घ्यायचं. आणि काय काय जण साखर पण लावतात त्याला, है ना? साखर लावून पण खातात. तर तुम्हाला खूप आवडेल. आणि मंडळी मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला पण माहिती आहे की नाही पपनस. कित्येक वेळेला मी कोर्टामध्ये खात असताना मग माझ्याजवळ येतात माझे वकील बंधू भगिनी, विचारतात, मॅडम आपण काय खाताय, ही एवढी मोठी मोसंबी. तर त्यांना मला एक्सप्लेन करून सांगायला लागतं. तेव्हा मंडळी म्हणजे जे कोकणातले आहेत त्यांना तर माहितीच असेल, जे माझे सबस्क्रायबर्स. पण ज्यांना माहिती नाही ना, तुम्हाला माहिती आहे की नाही मला सांगा. या पपनसबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला आवडतं की नाही पपनस, मला नक्की सांगा. तुमच्या इथे हे होतं की नाही फळ, मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि तुम्ही कसं खाता, म्हणजे साखर लावून खाता की नुसतंच खाता, हे मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तर मला कसं तुम्हाला दाखवायचं होतं हे फळ. म्हटलं आता गणपतीचं आगमन होणार, तर आता सगळीकडे दिसतं हे मार्केटमध्ये, तर नक्की खा हे फ्रेंड तुम्ही पपनस. तर आता मस्त आम्ही खाऊन घेतो पपनस. म्हणजे आज थोडासा मुंबईमधला होता ना व्हिडिओ. तर भेटूया पुन्हा नवीन कोकणातल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.